नमस्कार, आरोही कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण काय बनवणार आहोत ते। आरोही कॉर्नर मध्ये आज बनणार आहे मस्त शेंगल्याची भाजी। गोकुळाष्टमीला हमखास बनवली जाणारी शेंगल्याची भाजी। गोकुळाष्टमीला किंवा गौरी विसर्जनाच्या वेळी शेंगल्याची भाजी नक्कीच बनवली जाते। आपण आज शेंगल्याची भाजी किंवा शेंगाच्या पानांची भाजी बनवणार आहोत, तेही मालवणी पद्धतीमध्ये अगदी कमी वेळामध्ये। तुम्हाला खरंच खूप आवडेल ही भाजी, माझी तर खूपच फेवरेट आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आरोही कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। थँक्यू। शेंगल्याची भाजी बनवण्यासाठी मी शेंगल्याची पाने घेतलेली आहेत। ही भाजी आपण साफ करून घेणार आहोत। याची आपल्याला पाने काढून घ्यायची आहेत, देठ घ्यायचे नाहीयेत, फक्त आपण पाने काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने मी शेंगल्याची सर्व पाने काढून घेणार आहे। शेंगल्याची मी सर्व पाने काढून घेतलेली आहेत, देठ अजिबात घेतलेले नाहीयेत। आता आपण ही भाजी वेळेवर बारीक चिरून घेणार आहोत। भाजी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। मी एकदम बारीक भाजी चिरून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने मी राहिलेली भाजी चिरून घेणार आहे। सर्व भाजी मी चिरून घेतलेली आहे। आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य काय काय लागतं ते बघूया। शेंगल्याची भाजी मी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे। कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत। ओलं खोबरं किसून घेतलं आहे 1 वाटी, चवीपुरतं मीठ, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत 2 ते 3, फोडणीसाठी तेल घेतलं आहे, कढई घेतली आहे, फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, फक्त 1 मिनिटभरच कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालूया शेंगल्याची भाजी।
व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये, पाणी न घालताच भाजी शिजवून घ्यायची आहे। शेगलाची भाजी लगेच शिजते, जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। एक ते 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून शिजवून घेऊया। दोन मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून घ्यायचंय। भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता यामध्ये घालायचं ओलं किसलेलं खोबरं। खोबरं घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते, खूप भारी लागते भाजी। मिक्स करून घ्यायचंय। भाजी बनवून तयार आहे। वाव, खूप भारी दिसते भाजी। खूप मस्त वास सुटलाय शेगलाच्या भाजीचा। वासावरूनच खावीशी वाटणारी शेगलाची भाजी बनवून तयार आहे। खूप मस्त दिसते भाजी। वाव, खूप मस्त शेगलाची भाजी बनवून तयार आहे, किंवा शेंगाच्या पानांची भाजी। तुम्ही या पद्धतीने शेगलाची भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।